नमस्कार. 51वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मी वेदिका विनायक रानमाळे आपले सहर्ष स्वागत करते. मी इथे इको फ्रेंडली लाईफस्टाईल युजिंग इको फ्रेंडली प्रोडक्ट ही साहित्य निर्मिती बनवलेली आहे. या साहित्य निर्मितीमध्ये मी सर्वात प्रथम अगरबत्ती बनवलेली आहे. अगरबत्ती बनवण्याकरता मंदिरातील फुलांचा म्हणजेच निर्माल्याचा वापर केलेला आहे. कोणताही सण समारंभ असल्यावर आपण देवाला फुले वाहतो, परंतु तीच फुले आपण दुसऱ्या दिवशी नदीत फेकून देतो. त्यामुळे नदीचे अशा प्रकारे प्रदूषण होते. नदीचे प्रदूषण होऊ नये म्हणून पाणी म्हणजे मानवासाठी जीवदान, पाणी म्हणजे मानवासाठी जीवदान, पाण्यात कचरा टाकून करू नका घाण. हे फुले मी उन्हामध्ये वाळवून त्यामध्ये नारळाचे केसर, कोळसा, कापूर टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतो. बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये गव्हाचे पीठ, चंदन पावडर, गुलाबजल व तूप टाकून त्याचे मिश्रण करून मी याला अगरबत्तीसारखा आकार देतो. या अगरबत्तीचे फायदे असे होतात की ही अगरबत्ती जर आपण लावली तर आपले वातावरण प्रदूषित होत नाही व वातावरण प्रसन्न राहते. त्यानंतर मी इथे धूप बनवलेला आहे. धूप बनवण्याकरता देखील मी तीच फुले वाळवून त्यामध्ये नारळाचे केसर, कोळसा, कापूर टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये गव्हाचे पीठ, चंदन पावडर, गुलाबजल व तूप टाकून त्याचे मिश्रण करून याला तुपासारखा आकार देतो. आपण बाहेरून आणतो त्या तुपामध्ये अनेक केमिकल्स असल्यामुळे ते तूप लावल्यावरती आपल्याला श्वसनाचे त्रास होऊ शकतात. ते श्वसनाचे त्रास होऊ नयेत म्हणून मी ते केमिकल मुक्त तूप बनवलेलं आहे. त्यानंतर इथे मी घरगुती हळदीपासून कुंकू बनवलेला आहे. ही आहे घरगुती हळद. या हळदीमध्ये मी चुनखडी मिक्स केली व सुगंधासाठी आमच्या शाळेतील सुगंधी द्रव्य सोडणारी वनस्पती याचा रस काढून मी त्यामध्ये घातला. त्यानंतर मी बटाट्याचा साबण बनवलेला आहे. बटाट्याच्या साबणाकरता मी बटाटा खिसून त्याचा रस काढून घेतला. मी बटाटा खिसून त्याचा रस काढून घेतला. रस काढून घेतल्यानंतर त्यामध्ये सोप पेस्ट डबल बॉइलिंगच्या प्रक्रियेतून टाकला. त्यानंतर मी व्हिटॅमिन ईची गोळी टाकली, खोबरेल तेल व दूध टाकून 2 तास फ्रीजिंगला ठेवले. यामध्ये मी बटाट्याचा वापर केलेला आहे कारण बटाट्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात व चेहऱ्याचा रंग उजळतो. त्यानंतर मी लिंबाचा साबण बनवलेला आहे. लिंबाचा साबण बनवण्याकरता लिंबाचा रस काढून त्यामध्ये डबल बॉइलिंगच्या प्रक्रियेतून सोप पेस्ट, व्हिटॅमिन ईची गोळी, कोरफड व खोबरेल तेल टाकून याचे मिश्रण करून मी त्याला 2 तास फ्रीजिंगमध्ये ठेवू. लिंबाचा रस घातलेला आहे कारण लिंब आपल्या स्किनसाठी चांगलं असतं. यानंतर मी इथे सोप बॉक्स बनवलेला आहे. या नारळाच्या करवटीला मी बाहेरून आतून साफ करून याच्या बाहेर रंग दिलेला आहे. याच्यात आपण साबण ठेवला तर खालून इथून पाणी उघळून जाते. नंतर मी इथे शॅम्पू बनवलेला आहे. शॅम्पू बनवण्याकरता मी शिकेकाई, आवळा, रिठा, मेथीदाणे, कोरफड